कमी करण्यासाठी उत्पन्न कसं वाढेल आणि खर्चावर कसं नियंत्रण ठेवता येईल ते देखील आमचं सरकार प्रयत्न करते। महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी विशेष चर्चा सत्राचं देखील आयोजन झालं। इथल्या ज्येष्ठ पत्रकारांचाही त्याच्यामध्ये सन्मान झाला। राष्ट्रकुल संसदीय सुवर्ण महोत्सवी अभ्यास वर्ग देखील पार पडला। एक आणि जे जे काय आपलं कार्यक्रमामध्ये होतं ते सर्व सोपस्कार आणि जी काही जो कार्यक्रम होता तो पूर्ण करण्याचं काम या अधिवेशनामध्ये सरकारने केलेलं आहे। आणि फक्त एवढंच आहे की विरोधी पक्ष जो आहे त्यांनाही धन्यवाद देतो आम्ही। ठीक आहे, ते टीका करून गेले जेव्हा त्यांना वाटतं आपल्याकडे म्हणजे आपल्याकडून काही राहून गेलं तेव्हा ते टीका करतात आणि वॉकआउट करतात, हरकत नाही। परंतु त्यांनी देखील या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये बसून सहकार्य केलं। काही प्रश्नांवर, काही मुद्द्यांवर, काही विषयांवर चर्चा केली। चर्चेला आमच्या मंत्री महोदयांनी उत्तरही दिली आणि एक अधिवेशन जे आहे ते एक सकारात्मक आणि जनतेच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेणारं ठरलं। याबद्दल मी माझे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळातले सर्व सहकारी, आमचे सर्व महायुतीचे आमदार या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही पत्रकारांनाही धन्यवाद देतो। तुम्ही सर्व बातम्या ज्या आहेत त्या सर्व वेळोवेळी सकारात्मक पॉझिटिव्ह दिल्या। अध्यक्षांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि उपसभापती आमच्या विधान परिषदेच्या नीलमताई गोरे यांनाही मनापासून धन्यवाद देतो। सर, कार्यपद्धती जी तयार झालेली आहे ज्यांच्या जुन्या नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत त्याच्या ब्लड रिलेशन मध्ये असलेल्या नातेवाईकांना यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR जो आहे तो कायदा आहे तो जुना कायदा आहे। फक्त तो प्रभावीपणे काही भागामध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती आणि जस्टिस शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन काम केलेलं आहे आणि पुढे देखील काही आणखी त्यांनी तेलंगणा सरकारला विनंती केली, आम्ही पत्र लिहिलेलं आहे। काही डॉक्युमेंट जे आहेत जुने 1967 पूर्वीचे ते देखील शोधण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जशी मनोज जरांगे यांची जी मागणी होती की जुन्या कुणबी नोंदी शोधल्या पाहिजेत आणि ते काम देखील प्रभावीपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यावर पुढे देखील काम सुरू आहे। आणि एकंदरीत आम्ही सभागृहात देखील विनंती केलेली आहे, आजही पुन्हा विनंती करतो की आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, लोकाभिमुख सरकार आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारं सरकार आहे। म्हणून यावेळेस पाहिलं आपण खूप मोठ्या प्रमाणावर अधिवेशन कालावधीमध्ये आंदोलन देखील म्हणजे मोर्चे आले, परंतु आम्ही सर्वजण त्याला सामोरे गेलो, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटलो। वेळ पडली तेव्हा जेव्हा आंदोलनं उपोषणं झाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री म्हणून देखील काही ठिकाणी गेलो, काही ठिकाणी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, काही ठिकाणी मंत्री देखील गेले। मग तिथे मराठा समाजाचं आंदोलन होतं, काही ठिकाणी OBC समाजाचं होतं, धनगर समाजाचं होतं, आदिवासी समाजाचं होतं, आणखी कुठले कोळी कोळी ते त्यांचे आंदोलन होतं, त्यांना देखील आम्ही भेटलो। आम्ही असं कुठेही ताठर भूमिका घेतली नाही सरकारने। आम्ही अतिशय लोकांच्या मधले आम्ही कार्यकर्ते आहोत, लोकाभिमुख सरकार आहे आणि त्यामुळे कुठेही इगो न ठेवता आम्ही ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांनाही त्या वेळेस मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सरकार अतिशय सकारात्मक आहे, सरकार पूर्णपणे जे काम करते त्याच्यात पारदर्शकता आहे। त्यामुळे सरकार या विषयाला घेऊन अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलतेने आम्ही काम करतोय। त्यामुळे आंदोलनकर्त्यांना देखील सरकारच्या वतीने माझी विनंती आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं सगळ्यांचं काम आहे। शांतता, सुव्यवस्था, जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि म्हणून सरकारचं काम तुमच्या समोर आहे आणि जे आम्ही जे करतोय ते सर्व जनतेसमोर आहे आणि जे आम्ही बोललोय ते आम्ही करतोय। म्हणजे आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे पूर्वी जसं झालं
या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मागच्या सरकारने किती गांभीर्याने घेतलं हे आपल्यालाही माहीत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाची बाजू मांडण्याची आवश्यकता होती, दुर्दैवाने ते मांडली गेली नाही हे मी या ठिकाणी सभागृहात देखील मी सांगितलं। परंतु आमचं सरकार अतिशय संवेदनशील आहे। त्याच्यामध्ये अतिशय नामवंत वकील म्हणजे हरीश साळवींसारखे, रोहतगींसारखे अनेक नामवंत वकील जे आहेत त्यांची फौज आम्ही सुप्रीम कोर्टाच्या कामकाजासाठी देखील तैनात केलेली आहे। त्यामुळे आमची भूमिका आणि आमचे जे काही हेतू आहे, हेतू आमचा स्पष्ट आहे, भूमिका आमची स्पष्ट आहे, ती आम्ही स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। त्यामुळे आंदोलक जे आहेत म्हणजे मनोज जरांगे असतील किंवा इतरही जे कोणी असतील त्यांनाही माझं आव्हान आणि विनंती आहे की सरकारवर विश्वास ठेवा। कारण विरोधी पक्षाने देखील जेव्हा आम्ही सर्व पक्षीय बैठक घेतली होती मुंबईमध्ये त्याही वेळेस सगळ्यांच्या सह्या त्याच्यावर आहे की हे जे काही काम आहे त्याला थोडा अवधी लागणार आहे, वेळ दिला पाहिजे। परंतु आता विरोधी पक्ष देखील ते त्यांनी सांगितलेलं विसरून गेला आहे। परंतु हरकत नाही, आम्हाला आमची जबाबदारी कळते आहे आणि आम्ही मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि इतर प्रवर्ग म्हणजे इतर मागासवर्ग, ओबीसी आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देणार आहे। फक्त मराठा समाजाने देखील आणि इतर समाजाने संयम राखणं आवश्यक आहे। काही लोक अतिशय भावनेच्या भरामध्ये तरुण टोकाची भूमिका घेऊन आत्महत्येसारखे प्रकार होतात, ते अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय वेदनादायी आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की आमचं काम तुमच्या समोर आहे, आम्ही एक अतिशय भूमिका जी घेतली त्याप्रमाणेच आम्ही काम करतोय आणि हे जे काही मराठा मागासवर्ग आयोग आहे तो युद्ध पातळीवर काम करतो। त्यामुळे जे जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी तिकडे काम करते, क्युरेटिव्ह साठी आमची फौज तिकडे काम करते। त्यामुळे कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु कुणी ठेवू नये आणि सरकारवर विश्वास ठेवावा आणि लवकरच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने निर्णय होईल एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर आपले कर्मचारी आणि अधिकारी जे त्यांनी देखील आंदोलन एक दिवसाचा संप पुकारला होता जुनी पेन्शन योजनेसाठी, त्यांच्याशी आम्ही बोललो। त्यांना आम्ही जेव्हा सुरुवातीला मुंबईमध्ये असताना त्यांनी आंदोलनची एक इशारा दिला होता त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं सरकार शेवटी तुम्ही आणि सरकार काही वेगळे नाही आहे, तुम्ही देखील एक सरकारचा महत्वाचा भाग आहात, महत्वाचा घटक आहात। शेवटी शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहे आणि त्यामुळे तुम्ही आंदोलन न करता तुमची जी काय भूमिका आहे त्या भूमिकेशी सरकार देखील सहमत आहे आणि त्यावेळी देखील आम्ही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता त्यांना मिळाली पाहिजे हा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि त्यावर आजही आम्ही कायम आहोत। त्याप्रमाणे श्रीवास्तव यांची कमिटी आम्ही नेमली होती, तीन लोकांची, सुबोध कुमार बक्षी आणि आपले सुधीर श्रीवास्तव। त्यामुळे त्यांनी देखील तो अहवाल दिलेला आहे आणि आम्ही त्या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना सांगितलं की आपण बसून पुढच्या बजेट अधिवेशनमध्ये याच्यावर आपण ठोस निर्णय घेऊ। त्यामुळे त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी संप देखील आपलं आंदोलन मागे घेतलं, त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। असं शेवटी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे। सरकारची भूमिका सकारात्मक असताना आपण आंदोलनाच्या मी आता मुख्यमंत्री नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे। आर्थिक आरक्षण द्यावं का दादा, आर्थिक निकषावर द्यावं? नाही, त्याच्यामध्ये आता अभ्यास चालला ना बाबा, जर अभ्यास करायला वेळ दिला। महत्वाचा प्रश्न आहे की लोकायुक्त कायदा पारित झाला म्हणतात, केंद्रामध्ये लोकपाल कायदा सुद्धा पारित झालेला आहे, कारण अद्याप तिथं प्रमुख नाहीये, कायमस्वरूपी प्रमुख नाहीये आणि 8 सदस्यामध्ये 3 जागा रिक्त आहेत।
तर आपण जर का कायदा पारित केलेला आहे तर स्थायी समिती कधीपर्यंत गठीत होईल आणि आता कायदा पारित आता तो कायदा पारित झालाय, ते विधेयक मंजूर झालेलं आहे. लवकरच आम्ही ते करू, पण ते धाडस आम्ही दाखवलं की मंजूर करण्याचं. आणि केंद्रामध्येही लोकपाल अपॉइंट झाले, त्याची टर्म संपल्यामुळे आता दुसरे लोकपाल अपॉइंट करतात. सगळ्या जागा भरल्या होत्या, आता त्यातल्या 2 जणांची टर्म संपली आहे, त्यामुळे ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे केंद्रानेही लोकपाल कायद्यानुसार लोकपाल आणि त्यांचे जे बाकी जे लोक आहेत डिव्हिजन मध्ये ते सगळे बंदी होते. आता 5 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या टर्म संपल्या, तर नवीन निवडणुका काहीतरी चालेल. तुमची सरकार आल्याबरोबर विधिमंडळ समित्यांच्या कामकाजाला स्थगिती देण्यात आलेली आहे. तसं महानगरपालिकेच्या कामकाजावर पंचायत समिती असेल किंवा अंदाजपत्रक समिती लोकांपर्यंत ही स्थगिती कधीपर्यंत उठवणार? आजच स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांच्याकडे सगळ्या राजकीय पक्षांना वेगवेगळ्या समितीमध्ये किती अध्यक्ष, तुम्ही पण दुपारी होता, किती अध्यक्ष, एकूण 29 समित्या आहेत, 29 अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमतोय आणि वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळ्या राजकीय पक्षांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये तिथं अध्यक्षपद आणि सदस्यपद देतोय. ती सगळी यादी त्यांच्याकडे आज ते डिक्लेअर करणार होते, ते आता लवकरच डिक्लेअर करून काम सुरू होईल, काळजी करू नका. हिवाळी अधिवेशन आज संपन्न झालेलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमचे सहकारी मंत्री आणि सर्व पत्रकार मित्रांनो, मी आपलं मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की हे आमचं महायुती सरकारचं दुसरं हिवाळी अधिवेशन आणि एकंदरीत 14 दिवसाचा कालावधी, त्यापैकी सुट्ट्या सोडून 10 दिवसामध्ये कामकाज झालं आणि अधिवेशनामध्ये एकंदर नवीन 17 विधेयक मांडण्यात आली, त्यापैकी 12 मंजूर झाली. महत्वाचं विधेयक म्हणजे आपलं लोकायुक्त विधेयक मंजूर झालं. गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं होतं, परंतु तब्बल वर्षभरानंतर ते विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचार विरोधी कायद्याचा समावेश असलेलं महत्वाचं विधेयक या अधिवेशनात मंजूर केलं. याशिवाय महाराष्ट्र वस्तू सेवा कर, चिटफंड सुधारणा, टॅक्स अशी अनेक विधेयक मंजूर झाली. मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांना देखील धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण त्यांनी एकाच वेळेस 2 जबाबदाऱ्या यावेळेस पार पाडल्या. सुनावण्या पण होत्या आणि अधिवेशनही होतं. आमदारांच्या सुनावण्या देखील त्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये घेतलं आणि त्याचबरोबर सभागृह देखील चाललं. मगाशी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की एकही मिनिट वाया न घालवता हे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे झालं. त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई घोडे यांनाही धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे अधिवेशनामध्ये विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं. सत्ताधारी पक्षाने घेतली, त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं. आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून चूक झाली आहे, तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. तर म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावर खूप वेगळी प्रेम दिसून आलं. काय म्हणतो आपण ते मगरमच्छ असेल. पण ते गेल्यानंतर
विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्वाचे निर्णय पूर्ण सभागृहाला अवगत केले. विदर्भासाठी आपण जे जे काही निर्णय घेतले ते सर्व मी त्याच्या सभागृहामध्ये मांडले, त्याची माहिती दिली. वरच्या सभागृहात देवेंद्रजींनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली. आणि म्हणून मी सुरुवातीलाच पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की विरोधी पक्ष एक म्हणजे कॉन्फिडन्स नसलेला आणि अवसान मिळालेला विरोधी पक्ष आणि ज्या पद्धतीने ज्या पोटतिडकीने त्यांनी या अधिवेशनामध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणं आवश्यक होतं, प्रामुख्याने विदर्भावर फोकस करून, कारण विदर्भाला या अधिवेशनामधून एक अपेक्षा असते, परंतु ते त्यामध्ये त्यांना ते महत्वाचं वाटलं नसेल आणि ते जाऊ द्या. पण सरकारला विदर्भाचं महत्व आहे. उपमुख्यमंत्री आमच्या विदर्भातले आहेत, अनेक मंत्री आमदार, त्यामुळे विदर्भात अधिवेशन जेव्हा नागपूरला अधिवेशन होतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर आपण विदर्भाला न्याय देत असतो. आणि त्यामुळे विरोधी पक्षाने फक्त रोज पायऱ्यांवर उभं राहून वेगवेगळ्या माध्यमातून सरकारवर आरोप करण्याचं काम मात्र केलं, परंतु आम्ही त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. सरकारी सत्ताधारी पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष आम्ही नेहमी करतो. आम्ही त्याला कामाने उत्तर देतो, कामातून आणि निर्णय घेऊन सरकार आमचं उत्तर देतं आणि त्याप्रमाणे सभागृहामध्ये अपेक्षेप्रमाणे अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर व्यवस्थित चर्चा झाली. आणि अधिवेशन असताना देखील मला वाटतं आपण एका आशिषच्या जयस्वालच्या मतदारसंघात रामटेक मध्ये देखील आम्ही दोघं गेलो आणि तिथल्या पिकांचं झालेलं नुकसान पाहिलं. अजितदादांनी देखील काही ठिकाणी भेटी दिल्या. ते शनिवारी तुम्ही इकडे होते ना, शनिवारी. आणि असं एकंदरीत अवकाळी पावसावर देखील चर्चा झाली आणि अतिशय सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे. शेवटी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग अवकाळी असेल, गारपीट असेल आणि त्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. अगदी नियम बाजूला ठेवून एनडीआरएफचे नियम असतील, एसडीआरएफचे नियम असतील, 2 हेक्टरचं 3 हेक्टर करण्याचा विषय असेल, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे होणारं नुकसान असेल, त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग कांद्याचं नुकसान असेल, तेव्हा तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या उत्तरामध्ये देखील आतापर्यंत केव्हाही जेवढी मदत झाली नाही शेतकऱ्यांना तेवढी मदत अतिशय ऐतिहासिक अशी 44,000 कोटींची मदत गेल्या गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेली आहे. 44,000 कोटींची. हे बंद आहे का? हे चालू केलं, चालू त्याच्यावरच बोला तुम्ही, तसंच बोला, चालू आहे. त्यामुळे आतापर्यंत पुन्हा एकदा सांगतो, जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात 44,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण शेतकऱ्यांना केली. त्याच्यामध्ये आकडे मी विस्तृतपणे आता देऊ इच्छित नाही, मी त्या माझ्या भाषणामध्ये मांडले आणि आपण देखील ते पाहिलेलं आहे. धानाचा बोनस मागच्या वर्षी
15,000 रुपये हेक्टरी होता, यावर्षी आपण 20,000 हेक्टरी बोनस दिला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले, विदर्भासाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. परंतु मी खाली त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली. त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही, कारण यामध्ये अनेक निर्णय, मग सिंचनाचे प्रकल्प असतील, मगाशी सांगितलं रवींद्रजींनी, 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले, एकूण 65 सिंचन प्रकल्प, जवळपास 64, त्यापैकी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल. कांद्याची महाबँक आता सांगितलं मी, ते शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं, नाशवंत उत्पादनं जी खराब होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं. आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची महाबँक आपण सुरू करतोय 13 ठिकाणी समृद्धी महामार्गावर. त्याच्या अनेक इतरही उत्पादनांना फायदा होईल. मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर देखील या सभागृहामध्ये, या अधिवेशनामध्ये तब्बल 3 दिवस सदस्यांनी भाग घेतला आणि अतिशय विस्तृतपणे त्यावर चर्चा केली. आणि त्यानंतर यामध्ये शासनाला देखील काही सूचना त्यांनी केल्या आणि अतिशय साधक बाधक चर्चा या अधिवेशनामध्ये त्याच्या बाबतीत देखील झाली. आणि त्यामुळे शासनाने देखील निर्णय घेतला आणि मी माझ्या भाषणात देखील सांगितलं की मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि हे देत असताना ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता, त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जी आहे ही आमच्या सरकारने सुरू केलेली आहे. त्यामध्ये मागासवर्ग आयोग पुनर्गठित केलेला आहे आणि त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे आणि त्यामध्ये त्यांना मग गोखले इन्स्टिट्यूट, टाटा असेल, इतर संस्था ज्या आहेत त्या मदत करतायत.